धुळे जिल्ह्यातील कापटणे परिसरात मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलाय। त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय। अनेक शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी उपाययोजना केल्यात तरीही कीड आणि बुरशीवर नियंत्रण मिळत नाहीये। त्यामुळे काढणीला आलेल्या कापसावर मक्याचे दाणेच नसल्यानं कणीस कापून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत यांनी। धुळे जिल्ह्यात यंदाच्या हंगामात लक्षांकापेक्षा जास्त मक्का पिकाची लागवड करण्यात आली होती। मात्र आता लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्का उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। त्याचं कारण असं आहे की मक्का पिकावर लष्करी अळीमुळे संपूर्ण मक्याच्या कणीस हे खराब होण्याच्या स्थितीवर, आणि यामुळे आता अक्षरशः मक्काचे कणस हे फेकण्याची उखळीवर फेकण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आलेली। आपण जर बघितलं तर कापडणे शिवारातील मक्का उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ही भीषण अवस्था आहे। संपूर्ण मक्याचे कणस हे लष्करी अळीमुळे खराब होताना दिसत आहे, आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुसरीकडे बुरशीजन्य आजारामुळे देखील या संपूर्ण मक्का पिकावर नुकसान होताना आपल्याला बघायला मिळते। आणि या संपूर्ण गोष्टीमुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांवर उपास मारण्याची जी वेळ येणार आहे, कारण की जून महिन्यापासून लागवड करण्यात आलेल्या मक्का पिकावर आता संपूर्ण लष्करी अळीचा सावट बघायला मिळते, आणि यामुळे कुठलंच उत्पन्न या ठिकाणी मिळणार नाही, आणि यामुळे येथील शेतकऱ्यांना आता आर्थिक संकट ओढवणार आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।